वृश्चिक राशी ऑगस्ट 2026 मासिक राशी भविष्य। नमस्कार वृश्चिक राशीच्या सर्व व्यक्तींनो, ऑगस्ट 2026 हा महिना तुमच्यासाठी केवळ नवीन सुरुवातीचा नाही तर स्वतःच्या अंतर्मनातील सुप्त शक्ती जागृत होण्याचा महिना ठरू शकतो। काही महिने असे असतात की ते आपल्या आयुष्यात मोठ्या घटना घडवून आणत नाहीत, पण आपल्या विचारांची दिशा बदलून टाकतात। आणि जेव्हा विचार बदलतात तेव्हा नशीब बदलल्यासारखे वाटू लागते। हा महिना तुमच्यासाठी अशाच एका अदृश्य परिवर्तनाची चाहूल घेऊन आला आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींचे जीवन अनेकदा एका खोल नदीसारखे असते। बाहेरून सर्व काही शांत दिसते, पण आतमध्ये विचारांचे, भावनांचे आणि स्वप्नांचे प्रचंड वादळ सुरू असते। तुम्हीच तुमचे दुःख सहज कोणासमोर व्यक्त करत नाही। अनेक संघर्ष, अनेक वेदना, अनेक अपूर्ण इच्छा मनात ठेवूनही तुम्ही चेहऱ्यावर धैर्याचे हास्य ठेवता। कदाचित याच कारणामुळे ईश्वराने तुम्हाला संकटातून पुन्हा उभे राहण्याची विलक्षण ताकद दिली आहे। गेल्या काही महिन्यात तुम्ही काही असे अनुभव घेतले असतील ज्यामुळे तुमचा एखाद्या व्यक्तीवरील, एखाद्या नात्यावरील किंवा एखाद्या स्वप्नावरील विश्वास टळमळीत झाला असेल। काही योजना पूर्ण होण्याआधीच थांबल्या असतील, काही लोकांनी साथ सोडली असेल, काही प्रयत्न अपेक्षेप्रमाणे फळाला आले नसतील। पण लक्षात ठेवा, जीवनात प्रत्येक शेवट हा कायमचा शेवट नसतो। अनेकदा तो एका नव्या सुरुवातीची तयारी असतो। ऑगस्ट 2026 तुम्हाला भूतकाळ विसरण्यास सांगत नाही, तर त्यातून मिळालेली शिकवण घेऊन पुढे चालण्याची प्रेरणा देतो। कारण ज्या व्यक्तीचे दुःख अनुभवले आहे त्यालाच आनंदाची खरी किंमत कळते, आणि ज्या व्यक्तीने अंधार पाहिला आहे त्यालाच प्रकाशाचे महत्त्व अधिक जाणवते। या महिन्यात तुमच्या आयुष्यात काही असे योगायोग घडू शकतात जे सुरुवातीला साधे वाटतील, पण नंतर त्याचा अर्थ अधिक स्पष्ट होईल। एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, एखादे अनपेक्षित संभाषण, एखादी जुनी आठवण, एखादी नवी कल्पना किंवा एखादा छोटासा निर्णय तुमच्या पुढील आयुष्याची दिशा बदलण्याचे कारण ठरू शकतो। त्यामुळे या महिन्यात प्रत्येक अनुभवाकडे जागरूकतेने पहा। वृश्चिक राशीचे व्यक्तिमत्व हे परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते। जिथे इतर लोक हार मानतात तिथे तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची ताकद दाखवता। पण यावेळी ब्रह्मांड तुम्हाला बाहेरचे युद्ध जिंकण्यापूर्वी स्वतःच्या मनातील भीतीवर विजय मिळवण्याचा संदेश देत आहे। कारण मन जिंकले की अर्धे यश तिथेच मिळते। या महिन्यात एक गोष्ट विशेष जाणवू शकते। तुम्ही ज्या गोष्टींना खूप दिवसांपासून धरून बसला आहात त्यांना सोडवण्याची वेळ आली आहे। ती एखादी जुनी वेदना असू शकते, एखादा गैरसमज असू शकतो किंवा स्वतःबद्दलची एखादी नकारात्मक धारणा असू शकते। नवीन सुरुवात करायची असेल तर मनात जागा निर्माण करावी लागते। तुमच्यातील अंतरप्रेरणा हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे। अनेक वेळा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल आधीच काहीतरी जाणवत असेल। या महिन्यात त्या अंतर्मनाच्या आवाजाकडे शांतपणे लक्ष द्या। भावना आणि विवेक यांचा समतोल राखून निर्णय घेतले तर अनेक गोष्टी तुमच्या बाजूने वळू शकतात। ऑगस्ट महिन्यात स्वतःला सतत दोष देणे थांबवा। प्रत्येक चूक ही अपयश नसते, ती पुढील योग्य निर्णयासाठीची शिकवण असते। स्वतःला माफ करायला शिका, कारण जो माणूस स्वतःलाच माफ करू शकत नाही तो पूर्ण आत्मविश्वासाने पुढेही जाऊ शकत नाही। या महिन्यात तुमच्या मनात एखादे नवीन ध्येय जन्म घेऊ शकते। कदाचित एखादे कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळेल, एखाद्या नवीन कामाची सुरुवात करण्याचा विचार येईल किंवा आयुष्यात काही मोठे बदल करण्याची इच्छा निर्माण होईल। या विचारांना घाबरू नका। प्रत्येक मोठी सुरुवात आधी एका छोट्या विचारातूनच जन्माला येते। दररोज सकाळी स्वतःला हा संकल्प करा, मी माझ्या भूतकाळातून शक्ती घेत आहे, भीती नाही। मी प्रत्येक नवीन दिवस विश्वासाने स्वीकारत आहे। माझी मेहनत, माझा संयम आणि माझे धैर्य मला योग्य दिशेने घेऊन जात आहे। मी माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक चांगल्या संधीचे मनापासून स्वागत करतो। लक्षात ठेवा, वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, हिरा जितका जास्त दाब सहन करतो तितकाच तो अधिक मौल्यवान बनतो। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संघर्षाने तुम्हाला कमकुवत केलेले नाही तर अधिक मजबूत बनवले आहे। त्यामुळे आता स्वतःच्या क्षमतेवर शंका घेण्याची वेळ संपली आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, आयुष्यात काही काळ असा येतो की आपल्याला वाटते आपण एका जागीच थांबलो आहोत। बाहेरून पाहणाऱ्यांना काहीच बदल झालेला दिसत नाही, पण निसर्गाकडे पाहिल्यास लक्षात येते की सर्वात मोठे बदल नेहमी शांततेत घडतात। बीज जमिनीखाली फुटते तेव्हा कोणालाच आवाज ऐकू येत नाही। सूर्योदय होण्याआधीच आकाश हळूहळू उजळत जाते। नदी ही समुद्रापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक वळणे घेत असते। त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही काही बदल शांतपणे घडत असू शकतात। ऑगस्ट 2026 हा त्या बदलांना ओळखण्याचा महिना ठरू शकतो।
वृश्चिक राशीची एक विशेष ओळख म्हणजे तुमची पुनर्जन्म घेण्याची क्षमता. संकट कितीही मोठे असो, निराशा कितीही खोल असो, एक वेळ अशी येते की तुम्ही पुन्हा नव्याने उभे राहता. प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून अधिक मजबूत बनण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणूनच हा महिना तुम्हाला भूतकाळाशी लढण्याचा नाही, तर भविष्यासाठी स्वतःला तयार करण्याचा संदेश देत आहे. अनेकदा तुम्ही तुमच्या भावना मनातच ठेवता. तुमच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो, पण मनात अनेक प्रश्न असतात. मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझ्या मेहनतीचे फळ कधी मिळेल? ईश्वराने माझ्यासाठी नेमके काय ठेवले आहे? असे प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे. पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरे वेळ देतो, काही अनुभव देतात आणि काही उत्तर आपली कृतीच देत असते. या महिन्यात स्वतःच्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा. आतापर्यंत जे काही घडले त्यामध्ये फक्त दुःख शोधू नका. त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला काय शिकवले याचा विचार करा. कदाचित ज्यांनी साथ सोडली त्यांनी तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले. कदाचित एखादे अपयश तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून वाचवून गेले असेल. प्रत्येक अनुभवाला नवीन अर्थ दिलात तर मनातील ओझे हलके होऊ शकते. या महिन्यात तुमच्या आसपासचे वातावरणही बदलू शकते. काही नवीन लोक तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. काही जुन्या नात्यांमध्ये पुन्हा संवाद सुरू होऊ शकतो किंवा काही गोष्टींबद्दलचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलू शकतो. बदलांना घाबरू नका, कारण स्थिर पाण्यापेक्षा वाहते पाणीच नेहमी स्वच्छ राहते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींमध्ये एक विलक्षण गुण असतो. तुम्ही लोकांच्या शब्दांपेक्षा त्यांच्या वागण्यातून त्यांना ओळखता. ही क्षमता तुमची ताकद आहे. पण त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तींवर संशय घेण्याऐवजी योग्य व्यक्तींवर विश्वास ठेवायलाही शिका. कारण प्रत्येक नवीन नातं जुन्या अनुभवांच्या आधारावर मोजलं तर अनेक चांगले संबंध निर्माण होण्यापूर्वीच तुटू शकतात. ऑगस्ट महिन्यात स्वतःच्या मनाशी एक करार करा. जे बदलता येईल त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करायचे आणि जे बदलता येणार नाही ते शांतपणे स्वीकारायचे. हा समतोल साधला की मनातील अस्वस्थता कमी होऊ शकते. आयुष्यातील प्रत्येक लढाई जिंकणे आवश्यक नसते. काही लढाया सोडून देणे ही तेवढेच शहाणपणाचे असते. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू बाहेरची व्यक्ती नसते, तर अनेकदा स्वतःबद्दल निर्माण झालेली भीती असते. मी पुन्हा अपयशी ठरलो तर? लोक काय म्हणतील? जर जमले नाही तर? हे विचार तुमच्या पावलांना थांबवतात. या महिन्यात हे विचार मागे सोडण्याचा प्रयत्न करा. कारण धाडस म्हणजे भीती नसणे नाही, भीती असूनही योग्य दिशेने चालत राहणे होय. या महिन्यात स्वतःच्या आरोग्याकडे, मनशांतीकडे आणि आध्यात्मिकतेकडेही लक्ष द्या. दिवसातून काही मिनिटे शांत बसा, प्रार्थना करा, ध्यान करा किंवा फक्त स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मन शांत झाले की अनेक गुंतागुंतीचे प्रश्नही सोपे वाटू लागतात. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो. काल काय झाले यापेक्षा आज तुम्ही काय करता यावर उद्याचे भविष्य ठरते. म्हणून जुन्या चुका मनात साठवू नका. त्या तुमच्या अनुभवाचा भाग आहेत, तुमच्या ओळखीचा नाहीत. या महिन्यात स्वतःला रोज एक वाक्य सांगा. मी परिस्थितीचा कैदी नाही. मी माझ्या निर्णयांचा निर्माता आहे. मी माझ्या भीतीपेक्षा मोठा आहे. माझा प्रत्येक अनुभव मला अधिक मजबूत, अधिक शहाणा आणि अधिक सक्षम बनवत आहे. आणि शेवटी वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. गरुड जेव्हा उंच भरारी घेतो तेव्हा तो वाऱ्याशी भांडत नाही, तो त्याच्या वाऱ्याचा उपयोग आणखी उंच जाण्यासाठी करतो. त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातील अडचणींना शत्रू समजू नका. त्या तुमच्या सामर्थ्याची परीक्षा आहेत आणि त्याच परीक्षा तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम रूपापर्यंत घेऊन जाऊ शकतात. म्हणून ऑगस्ट 2026 कडे केवळ राशी भविष्य म्हणून पाहू नका. हा महिना स्वतःला नव्याने ओळखण्याचा, मनातील भीती सोडण्याचा, योग्य संधी स्वीकारण्याचा आणि आत्मविश्वासाने भविष्याकडे वाटचाल करण्याचा काळ ठरू शकतो. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कर्म करत राहा. कारण योग्य वेळी फुलणाऱ्या फुलाला घाई नसते, पण त्याचा सुगंध मात्र दूरवर पसरतो. तुमच्याही आयुष्यातील तो सुंदर क्षण योग्य वेळी नक्की येऊ शकतो.